नमस्कार. तुम्हाला माहितीच आहे आम्ही येतोय भारतामध्ये आणि हा आहे आमच्या जर्नीचा भाग 2. पहिली फ्लाईट होती ह्युस्टनवरून इस्तांबूल आणि ही आमची दुसरी फ्लाईट निघणार आहे इस्तांबूलवरून मुंबईला. तर इस्तांबूल एअरपोर्ट बऱ्यापैकी मोठं आहे. यावेळेस ना आम्ही ठरवलं होतं की आम्ही दरवर्षी भारतामध्ये येत असताना ना अमेरिकेवरून चॉकलेट्स घेऊन येतो. आता एवढे वर्ष झालं आम्ही सेमच गोष्टी घेऊन जातो आहे. पण यावेळेस असं ठरवलेलं की आपण ज्यावेळेस इस्तांबूल एअरपोर्टला असोत ना तिथून बकलावा घेऊया. आम्ही टर्किश एअरलाईननी काही वर्षांपूर्वी आलो होतो आणि त्यावेळेस आम्ही हा बकलावा इथे एअरपोर्टवरती पाहिला होता, पण त्यावेळेस विकत नव्हता घेतला. म्हणून यावेळेस ठरवलेलं की घरी आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीजसाठी काहीतरी वेगळं घेऊन जाऊया. तुर्कस्तानामध्ये बकलावा खूप प्रसिद्ध आहे. त्यांची ही सगळ्यात फेमस अशी स्वीट डिश आहे. तर आम्ही याचे 6 पॅकेट घेतले, ज्यासाठी अराऊंड आम्हाला €50 पे करावे लागले. बाय द वे एअरपोर्टवरती ड्युटी फ्री सामान मिळत असतं, त्यावरती तुम्हाला टॅक्स लागत नाही. पण नंतर माझ्या लक्षात आलं की या गोष्टी जर तुम्ही नॉर्मल स्टोअरमध्ये घ्याल तर थोडे तुम्हाला स्वस्तच मिळतं. त्यामुळे जरी तुम्हाला टॅक्स भरावा नसेल लागणार तरीही एअरपोर्टवरती मिळणाऱ्या वस्तू या बऱ्यापैकी महागच असतात. तर आमची ही जी सेकंड फ्लाईट होती मुंबईची ती फक्त 6 तासांची होती आणि खूप क्विकली हा प्रवास झाला. या फ्लाईटमध्ये आम्ही फार काही असे झोपलो नाही. जेवायलाही छान मिळालं होतं. अगदी इंडियन जेवण दिलं होतं. सेकंड टाईम ना त्यांनी स्नॅक्स दिलेले ते मला बिलकुल नाही आवडले. पण ओव्हरऑल मला टर्किश एअरलाईनचं जेवण चांगलं वाटलं आहे. आणि मुंबईमध्ये एअरपोर्टवरती पोहोचल्यानंतर ऑफकोर्स इमिग्रेशन, त्यानंतर आमचं बॅगा कलेक्ट केल्या आणि यावेळेस आम्ही प्रीपेड टॅक्सीनी एअरपोर्टवरून निघालो आणि पोहोचलो माझ्या बहिणीच्या घरी, जी आहे मुंबईमध्ये, नवी मुंबईमध्ये राहते ॲक्च्युली. आणि पुढचे काही दिवस आम्ही इथेच असणार आहोत. सो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.